मनपूर्वक अभिनंदन CSP. आणि आजच्या संवादाचा विषय आहे की द इनविजिबल फॅक्टर बिहाइंड सक्सेस, याच्या मागचा अदृश्य घटक. पण त्यासाठी आम्हाला दृश्य व्हॉलेंटियर्स पाहिजे. 6 पटकन या जे आपण निवडलेले आहेत. ओके, अजून एक राजू. ओके, आता एक व्हॉलेंटियर आहे तो मध्ये पाहिजे. हां, एक जण मध्ये पाहिजे. एक जण कोण येणार मध्ये? पटकन. आता 2 जण मागे यांच्या, 2 जण पुढे. आपण जरा असं होऊया, 2 जण पुढे पुढे किती त्याला इकडे 2 जण इकडे रोहन सर. हां बरोबर, पाठीमागे आलं ना. जादूचे प्रयोग हिप्नोटिझम काय नाही आहे. ओके राजू सर, तुम्ही या आणि रोहन सर तुम्ही. ओके, आता ऍक्टिव्हिटी अशी आहे की राजू सर विचारत होते मी मध्ये का आलो ते कळलं त्यांना, की त्यांना फ्री फॉल द्यायचं, त्यांना पडायचं. डोळे बंद करून एकतर पुढे पडायचंय किंवा मागे पडायचंय किंवा ते साईडला पण पडू शकतात. येस, फक्त आपल्या टीमची जबाबदारी आहे ते सांगणार नाही की कुठे पडणार. तुम्हाला अंदाज घ्यायचा ते कुठे पडतील आणि तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करायचं, मजा करायची तर ती 3 चान्स असणार. एकदा तुम्ही पुढे पडा, मागे पडा किंवा कुठल्याही ऑप्शन मध्ये, आणि बाकीचे आपले नंबर बघूया काय करतात. दिसतंय सगळ्यांना? ओके, डोळे बंद करायचे. पूर्ण फॉल पडून पण द्या त्यांना थोडंसं. स्ट्रॉंग आहे. ओके, आता पुढे अजून 2 चान्स. ओके, गुड. आता लास्ट चान्स. त्यांना कॉन्फिडन्स वाढलेला आहे. अरे वा, यस, थँक्यू सो मच. जर तुम्हाला विचारायचं आहे की ज्यावेळी तुम्ही पुढे मागे साईडला पडणार होता, तर तुम्हाला असा मनात डाऊट आला की हे काहीतरी माझी मजा करणार, मला आज मार खायला लागणार असं वाटलं? नाही, तसं काही नाही. तुम्हाला कॉन्फिडन्स वाटला, विश्वास होता. ओके, सो ही एक सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. टीमचे पण आभार. टीमला असं काय वाटलं की जरा असं करूया पडेपर्यंत असं काय वाटतं? यात एक क्विक फॅक्टर काय असू शकेल या ऍक्टिव्हिटी मागचा उद्देश? ट्रस्ट आवश्यक आहे. डोळे मिटून ज्यावेळी एखादा व्यक्ती आपल्यावर अवलंबून आहे आणि त्यावेळी आपण त्याला किती सपोर्ट करतो. आणि त्याचा एक छोटासा केस स्टडी, थोडी मजेशीर केस स्टडी आहे, काल्पनिक आहे. एक गाव आहे. येस प्लीज, थँक्यू सो मच. एक गाव आहे. त्या गावामध्ये समजा कर्फ्यू जाहीर झालाय, आतून बाहेरून कोणी येऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स पण बंद आहे. आणि त्या गावात तुम्ही गेलाय मित्राच्या गावाला, आणि मित्राच्या वडिलांचं एकदम क्रिटिकल किडनीचं ऑपरेशन आहे. आणि त्या किडनीच्या ऑपरेशन मध्ये गावात 2च डॉक्टर आहेत. एक डॉक्टर आहे प्रामाणिक आणि एक डॉक्टरचं नाव आहे किडनी चोर. ओके, तर प्रामाणिक आहे तो खरोखर एकदम एक्सपर्ट सर्जन आहे, पण तो नुकताच पास आउट झाला, त्याचं पहिलं ऑपरेशन. आणि किडनी चोर आहे तो 25 वर्ष ऑपरेशन करतो, पण त्याला लहर आली तर तो किडनी पण चोरतो. आणि आता 2च ऑप्शन आहेत मित्राच्या वडिलांच्या ऑपरेशनचे. तर तुम्ही ऑपरेशन कुणाकडे करणार? मित्राचे वडील, काय व्हायचं ते म्हणजे असं नाही, सिरियसली कुणाकडे करणार? प्रामाणिक. आणि काय ऑप्शन आहे? वा, हे आपलं आउट ऑफ द बॉक्स सॅटर्डे क्लब थिंकिंग आहे. नजर पण ठेवणार आणि ऑपरेशन किडनी चोरकडे करू शकतो, पण त्याला एक्सपिरियन्स आहे. पण प्रामाणिकचं सुपरविजन ठेवणं. त्यासाठी जेव्हा आपण विश्वास डेव्हलप करायचा असेल, आणि सॅटर्डे क्लबचा पूर्ण बिझनेस आपला रिलेशनशिप आणि ट्रस्टवर आधारित आहे. तर ट्रस्ट कम्स फ्रॉम ट्रस्ट वर्दीनेस, अँड ट्रस्ट वर्दीनेस कम्स फ्रॉम 3 C's. कोणते 3 C's आपण बघितलं या ऍक्टिव्हिटीमध्ये? प्रामाणिक म्हणजे कॅरेक्टर चांगलं पाहिजे, आपलं व्हॅल्यूज चांगल्या पाहिजेत, जे सॅटर्डे क्लब आपल्याला नेहमी रिमाइंड करत असतात. आणि किडनी चोरकडनं पण शिकण्यासारखं आहे कॉम्पिटन्स. आपण जे हा एक्सपर्टीज पण पाहिजे. आणि तिसरं आहे आपण जे आहोत ते कम्युनिकेट करणं. आणि म्हणूनच आनंद सरांनी मला छान ॲक्रोनिम पण सांगितली, मी 3 सांगितली.
ते म्हणजे CST म्हणजे काय, आत्ताची पूर्वीची आणि ती म्हणजे काय. C म्हणजे कॅरेक्टर, कॉम्पिटन्स, कम्युनिकेशन, ते आपल्याला रिप्रेझेंट करते. T म्हणजे ट्रस्ट आणि S म्हणजे सॅटर्डे क्लब मधलं सक्सेस. CST एकच आपल्याला गोष्टी देत आहे वारसा, त्यामुळे आपली जबाबदारी CST बदलतील त्यांच्या प्रती आपल्या हे CST आपल्याकडून देत राहणं, आपल्या टीमचे पण CST बदलत राहतील, रोज बदलत राहतील, त्यामधला तो ट्रस्ट एकमेकांना देत राहणं, आणि देन बिझनेस अँड मनी विल बिकम जस्ट अ बाय प्रोडक्ट. थँक्यू सो मच.